मला समजलंय की माझ्या घरामध्ये काही दोष आहेत, वास्तू दोष आहेत. मग त्या वास्तू दोषांचं निवारण कसं करायचं याच्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? पहिली गोष्ट, वास्तुदोष होतो यासाठी तुम्ही दिशांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. घरात अडगळ असते, घाण असते, भरपूर जुन्या वस्तू असतात. मग तुमची चपलं, शूज, तुमचे जुने शिव रॅक, तुमच्याकडे गंज लागलेल्या पेट्या पत्र्याच्या ज्या तुम्ही वापरत नाही, किंवा अशी कुठलीही गोष्ट तांब्याची आहे, पितळेची आहे, ज्याच्या तुम्ही रिकवर किंवा रिसायकल ती करू शकता, काहीतरी नवीन भांडी बनवू शकता, पण तिचं तुम्ही वापरत नाही, किंवा कुठलीही गोष्ट जी तुमच्याकडे 3 ते 5 वर्ष घरात पडली नाही, त्याचा तुम्ही आत्तापर्यंत वापर केला आणि ह्याच्या पुढेही वापर होणार नाही, ह्या वस्तू तुम्ही घरात ठेवायच्या नाहीत. ह्या अडगळीमुळे वास्तुदोष निर्माण होतो, तुमच्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होते. आणि स्टोर रूममध्ये असं काहीतरी वस्तू ठेवा जेणेकरून काय होईल की ती तुम्ही वापरू शकता. न वापरणाऱ्या गोष्टी टाळा. वेळोवेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला वाटेल की आमच्या घरी वास्तुदोष आहे, ह्याचं निवारण करायला हवं, तर चांगल्या वास्तुतज्ञांचे सल्ले घ्या, ज्याच्यावरती सॉल्युशन म्हणतात, रेमेडी म्हणतात, ट्रीटमेंट म्हणतात. तर सगळ्यात मोठा घातक वास्तुदोष जो आहे तो ईशान्येला टॉयलेट असणे. त्याचं कारण का, वास्तुपुरुषाचं डोकं कुठे असतं? ईशान्य. जसं मी तुम्हाला म्हणालो, तर ईशान्येला टॉयलेट घेणं कधी टाळावं, किचन घेणं कधी टाळावं, आग्नेयालाही टॉयलेट घेणं कधी टाळावं. जर तुम्ही नवीन वास्तू बांधताय, ह्या गोष्टी वास्तुदोष तुम्हाला फार घातक गोष्टींचा परिणाम देऊ शकतात. मग जसं मी म्हणालो, घरात कोणतरी आजारीच राहणं, घरात कोणाला मोठा आजार होणं, घरामध्ये ॲक्सिडेंट होणं, नेहमी पैसा जाणं, ह्या 2 गोष्टी लक्ष द्या. नैऋत्य कोपऱ्याला खड्डा, विहीर किंवा मोठी काच, मोठी बारी नसणे, हे मोठ्या वास्तुदोषाचे कारण आहेत. ह्याची काळजी घ्यायला हवी. त्यांना आपण वास्तुदोषाचं निवारण करू शकतो. सर, आता आम्ही प्रत्येक लोक काही वास्तुतज्ञ नाही आहेत, पण आमच्या घरामध्ये एखादा वास्तुदोष उद्भवला आहे, मग प्राथमिक स्तरावर आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो याच्या संदर्भात थोडं तुमच्याकडून आम्हाला सविस्तर ऐकायचं आहे. नक्कीच. जसं मी मगाशी म्हणालो की जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते आणि जिथे घाण असते तिथे अलक्ष्मी वास करते. तर ह्या बाबतीत जसं सांगायचं तर प्राथमिक उपचार म्हणतो, जसं किंवा प्राथमिकता आपल्याला जर वाटलं आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा काही गोष्टी चुकीच्या आहेत, तर प्रथम तुम्ही कर्पूर हवन करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही स्तोत्राचं पठण करू शकता. जसं मी सांगितलं, रामरक्षा कवच, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, हे तुम्हाला रोज संध्याकाळी वाचायचे आहेत, बोलायचे आहेत किंवा ऐकायचे आहेत. जसं मी एक स्तोत्र तुम्हाला देईन आपलं पॉडकास्टच्या एंडला, ते स्तोत्र तुम्हाला रोज सकाळी घरातून निघताना म्हणायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही धूप कप, धूप स्टिक आणि धूपकोनचा वापर करू शकता. तर धूप स्टिकचा वापर नेहमी चांगला. प्रत्येकाला हवन करणं पॉसिबल नाही, म्हणून धूप कप, जर कटोरी धूप त्याला म्हणतो, ते घरात लावणे. जसं आपण अगरबत्ती लावतो त्या जागेवर तुम्ही धूप स्टिक, धूपकोन लावला तर उत्तम. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्राथमिकता काय करू शकतो, तर हवन तर प्रत्येक माणसाला पॉसिबल नाही. हवन कुंड आणणं, हवन पात्र वापरणं आणि हवन करणं, त्यासाठी धूप कप लावणं, जेणेकरून तुमच्या घरात जी नकारात्मक शक्ती असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तिचा निवारण होईल आणि सकारात्मक ऊर्जा जास्त राहील. त्याच्यामध्ये तुम्ही धूप कपच्या वरती म्हणतात ना, कापुरी तुम्ही लावू शकता, धूप कपच्या वरती ठेवू शकता. तर असे काही प्राथमिक उपचार आहेत जे तुम्ही घराचं वातावरण सकारात्मक, पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला वाटत वास्तुदोषाने ते कमी होण्यासाठी किंवा ते बॅलन्स होण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करू शकता. प्राथमिक स्तरावर आपण या गोष्टींचा वापर केल्यानं थोडंफार प्रमाणात का होईना पण वास्तुदोष आपले कमी होते. हो, बरोबर. अतिशय सोपे आणि सहज उपाय तुम्ही सुचवलेले आहेत जे सगळ्यांना शक्य आहेत करण्यासाठी. मग सर, यापुढे मला असं विचारायचं आहे की हे सगळे आम्ही उपाय प्राथमिक स्तरावर आपण करू, पण वास्तुशास्त्र हे आपण बघितलेलं आहे किंवा वास्तुदोष घरामध्ये उद्भवतात. मग या सगळ्यामध्ये वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुतज्ञाची नेमकी भूमिका काय असते? तुम्ही जेव्हा थोडेफार आजारी पडता तेव्हा पहिला आपण आपल्या आईकडे जातो, प्राथमिक उपचार करतो. पण जेव्हा त्या आजारपणाचं निरसन होत नाही किंवा तो आजार कमी होत नाही किंवा बरा होत नसेल, तेव्हा आपण कुठे जातो? डॉक्टर जवळ. तर जसं डॉक्टर आहेत, जसे वकील आहेत, जसे इंजिनियर आहेत, तसंच वास्तुतज्ञांचा रोल हा आहे. वास्तुतज्ञांचा रोल हा आहे की तुमच्या घरात येऊन तुमच्या घरातली स्पंदनं ओळखणं, तुमच्या घरात प्रत्येक दिशेला, जशी मी दिशा सांगितली, उपदिशा सांगितली, त्याच्यावरती अजून उपदिशा आहेत, म्हणजे टोटल 16 दिशा आहेत. या दिशांमध्ये तुमच्या घरात ब्रह्मस्थानावरती काही दोष आहे का, तुमच्या वास्तुपुरुषाच्या डोक्यावरती म्हणजे ईशान्य दिशेला देवघराच्या इथे काही दोष आहे का. तर तसंच वास्तुतज्ञांचा ही भूमिका आहे की घरातली स्पंदनं ओळखणे,
कुठे काय चुकते, घरात सकारात्मक ऊर्जा कशा गोष्टीने आणता येईल, कुठल्या गोष्टीचा वापर करून आणता येईल, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी जशा मी आता सांगितल्या, प्राथमिक उपचार, कर्पूर हवन सांगितलं, धूप लावणं, धूपस्टिक लावणं, धूप कोण लावणं, याच्या व्यतिरिक्त दिशेवाईज तुमचं रचना घरात कुठे चुकली आहे, झोपायची दिशा, झोपण्याचं डोकं कुठे आहे, पाय कुठे आहे, तुमचं वडील आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत किंवा ज्या दोषासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं त्या दोषाची दिशा कुठे आहेत, सकारात्मक जागेवर तुम्ही काही नकारात्मक गोष्टी घेतल्यात का, जसा मोठा वास्तुदोष सांगायचा तर टॉयलेट, तो तुम्ही टॉयलेट कुठल्या दिशेला घेतलेत, टॉयलेटचं काम आहे फ्लश करणं. तर आधीच्या काळात तुम्ही जर बघितलात तर कुठेही तुम्हाला आढळून येते तुमचं जर वाचन, तुमच्या बोलण्यावरनं कळते तुमचं वाचन खूप छान आहे. तर कधी तुम्ही ऐकलंय का कुठे कुठलाही गाईड आपण जेव्हा फिरायला जातो, कुठलाही महल झालं काय, तर टॉयलेट हा शब्द वापरतो किंवा वॉशरूम कुठे दाखवतो का? नाही दाखवत. तर तुमचं टॉयलेट जर चुकलं असेल, तुमचं किचन चुकलं असेल, तुमचं देवघर चुकलं असेल, तुमची एंट्री, घराचा मुख्य दरवाजा हा घराचा चेहरा असतो, बरोबर, तिथून लक्ष्मी येते, तर तुम्ही तिकडे काय चूक करून ठेवल्या काय, किंवा तुम्ही मुख्य दरवाजा आहे तो निगेटिव्ह पदांमध्ये घेतलाय का, याच्यावरती सगळा अभ्यास करून सांगणे आणि ह्याच्यावरती निवारण देणे हे काम असतं. ही भूमिका असते वास्तुतज्ञाची. बरोबर, ही नेमकेपणाची भूमिका आहे की जर काही दोष उद्भवला, दोष असेल तर तो दूर करण्यासाठी वास्तुतज्ञ ती समस्या दूर करतो. मग त्याच्यासाठी वास्तुतज्ञाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. एखादं आपण घर बांधताना किंवा एखादी आपण जागा घेतली असेल, त्या जागेमध्ये कशा प्रकारे आपण घर बांधावं याच्यासाठी आपण वास्तुतज्ञाचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे.